सो हे गाईज आज आहे डे 5 डेली व्लॉगिंगच्या सिरीजमध्ये. तर इथे सकाळचे वाजलेलं आहेत 7:30. मी मस्त करते आज पोहे. तर आज पोहे खायचे खूप क्रेविंग झाली आहे. तर मला पोहेचा नाश्ता करून निघावं ऑफिसला. अँड येस, इथे माझी पूजा करून सुद्धा झालेली आहे. दिस इज आवर ब्रेकफास्ट. आम्ही एकाच ताटात खातो. सो येस, मी निघालेली आहे परत. आज आहे डे 6 थर्सडे. आज मी ऑफिसमध्येच जेवते आहे. ॲक्च्युली आम्ही असं महिन्यातून एकदा करतो, मी आणि दिनेश, की कधीतरी आम्हाला ऑफिसमध्ये जेवायची इच्छा होते तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये जेवतो. तर इथे मी मस्त घेतलेला आहे व्हेज पुलाव. सो हे गाईज आज आहे डे 6 डेली ब्लॉगिंगचं. ॲक्च्युली डे 5 जे मी काल केलं, काल लंचनंतर इतकं वर्कलोड होतं मला, मी बिलकुल काहीच शूट नाही करू शकले. आणि येताना पण कॅबमध्ये लिटरली मी झोपले म्हणजे नाही झोपले नव्हते, पण खूप एक्झॉस्ट झालं ते, मेंटली थकले होते म्हणून असंच गप पडून होते. आल्यानंतर पण जेवण वगैरे करून फुल बॅटरी लो होती. आणि असतं असं, म्हणजे प्रत्येक दिवस सेम नसतं. सो प्रत्येक दिवस वेगवेगळा जातो सगळ्यांचा. सो मला नक्की सांगा, तुम्ही जेव्हा असं वर्क प्रेशरनी किंवा असं एक खराब दिवस जातो तुमचा ऑफिसचा, तर तुम्ही कसं कवर अप करतात त्याला, किंवा कसं कोपअप करता त्याला, किंवा काय करता तुम्हाला फ्रेश होण्यासाठी. मी तर गप जेवून गप झोपून टाकते, उद्याचं उद्या असं बघूया म्हणून. तर कालचा दिवस तसाच गेला. आणि आज आहे फ्रायडे युजली मी वर्क फ्रॉम होम असते. सो आज मी करते वर्क फ्रॉम होम. सो कालचा दिवस हा आज कंटिन्यू होतोय. तर आणि हे खरंच खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे हा पहिलाच आठवडा आहे माझा डेली व्लॉगिंगचा. अँड इट इज रिअली डिफिकल्ट. जे डेली व्लॉगिंग करतात अलॉंग विथ देअर ऑफिस, त्यांना खरंच सॅल्यूट आहे माझ्याकडून. आय डोंट नो ते कसं मॅनेज करतात, कसं टाईम करतात. कारण शूट करा, मग रात्री ते एडिट करा, नेक्स्ट डे पोस्ट करा. दिस इज नॉट इझी. डेली ब्लॉगिंग खरंच खूप अवघड आहे. स्पेसिफिकली जे वर्किंग आहे, वर्किंग प्लस कॉन्टेंट क्रिएशन, हे सायमल्टेनियसली पॅरलली हँडल करतात, त्यांच्यासाठी खूप अवघड आहे. पण बघू, मी ट्राय करते. सो मी असं प्लॅन केलं आहे की आता डेली व्लॉगिंगमध्ये दिवसभराचं कंटेंट देण्यापेक्षा जे काही माझ्याकडे आहे कंटेंट ते मी पोस्ट करेन. पण रोज काही ना काही, रोज एक व्हिडिओ टाकायचंच आहे मला. पण असं नाही की दिवसभराचं स्केड्यूल मग त्यात काहीही असू दे, पण असं एक व्हिडिओ 5-10 मिनिटाचा करून मी टाकणार आहे. कारण हे जे सिरीज आहे किंवा हे जे कन्सिस्टन्सी आहे ते मला ब्रेक नाही करायचं. ॲटलिस्ट 1 महिन्यानंतर मी गेज करेन किंवा चेक करेन की हे खरंच काम करते की नाही. तर आज फ्रायडे आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी, 6 एप्रिल आहे आज. तर आज आहे उपवास, माझा दिनेश दोघांचे उपवास असतो. सो आज काही टिफिन्स नव्हते. मी मस्त फ्रूट्स आणि चिप्स वगैरे दिलेलं आहे दिनेशला, तो खिचडी वगैरे खाईल ऑफिसमध्येच. आणि मी पण खाते मस्त वॉटरमेलन. तर कलिंगड खरंच मला खूप छान वाटते या दिवसात खायला, कारण ऊन वाढलेलं आहे आणि यावर थोडंसं मीठ घालून इतकं टेस्टी लागतं ना हे. तुमचं वॉटर लेवल वगैरे पण बॅलन्स राहतं आणि याच्याने भूक नाही लागत. मी ऑब्झर्व केलं, मी 1 आठवडा तर वॉटरमेलन खाते, भूक नाही लागत आणि थंडसुद्धा ठेवतं बॉडीला. सो मी खाते. बघू आजचा दिवस कसा जातो. आजही प्रचंड वर्कलोड आहे. फ्रायडे आणि फ्रायडे मूड हा दुपारनंतर तर फ्रायडे मूड ऑब्व्हियसली चालू होईल, म्हणून मला 4 वाजेपर्यंत सगळे कामं संपवायचे आहेत. आणि त्यानंतर मग बघू आपण कसा जातो दिवस. तर हा डे 5चा व्लॉग मी इथेच एंड करते. तर नक्की या व्लॉगला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. विनेश_व्लॉग्स या नावाने आमचं इंस्टाग्राम कपल पेज आहे. आपण उद्याच्या व्लॉगमध्ये परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.